जिव्हाळ्याचा जो विषय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जलवाहतूक सुरू करायची ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे स्वतः 2014 ते 19 मध्ये बंदरे खाते होतं तेव्हा त्यांनी काही प्रकल्पांना चालना दिलेली, संकल्पनाला सुरुवात केलेली. आता त्याच्यातलीच एक संकल्पना म्हणजे मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणं, रोरो सर्व्हिस सुरू करणं. ही संकल्पना मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. आणि आता या महायुती सरकारचं नेतृत्व करत असताना परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या त्यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात येणाऱ्या 1 मार्चला आपण भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरू करतोय. हा मुंबई ते विजयदुर्ग हा एक पहिला मार्ग रूट असेल. येणाऱ्या काळामध्ये मुंबई ते रत्नागिरी असो, मुंबई ते महाड असो, असं असंख्य वेगवेगळे रूट याच्यामध्ये आपण वाढवणार आहोत. या बाबतीची पूर्ण माहिती गेल्या काही दिवसापासून म्हणजे ही बोट सुटणार कुठून, बोटीच्या तिकीटचे दर काय आहेत, याचे सगळ्याची सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यानुसार तिकीटची बुकिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. चांगला रिस्पॉन्स या तिकीटच्या बुकिंगला आम्हाला मिळतोय. म्हणजे प्रीमियम इकॉनॉमी, फर्स्ट क्लास गाड्या आणि बाईक याचे सगळ्यांचे रोरो मध्ये जाण्याची तयारी 1 मार्च पासून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिमग्यासाठी जसं आम्ही गावी जातो तसंच या वर्षी शिमग्यासाठी जाण्यासाठी, सिंधुदुर्ग गाठण्यासाठी रोरोचा वापर आमच्या कोकणातली जनता मोठ्या प्रमाणामध्ये करताना आम्हाला तिकीट बुकिंगच्या निमित्ताने दिसतंय. अशाच पद्धतीचे प्रयत्न भविष्यामध्ये पण रोरोच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणाला जोडण्याचं, किंबहुना मुंबई किंवा महाराष्ट्र अन्य राज्यांबरोबर जोडणं, मुंबईला अन्य जिल्ह्यांबरोबर जोडण्याचं काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होईल असं आवर्जून ह्या निमित्ताने नमूद. सर, ही जी बोट आहे ती 12 महिने नवं आयाम आहे. त्याचा कोकणातील लोकांना कशा प्रकारे काय वाहतुकीचे हे जे नवं आयाम आहे त्याचा कोकणात कसा फायदा होईल? बघा, एक तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणाला जाण्यासाठी आपण जेव्हा 4.5-5 तासात कोकणात जाऊ शकू तर मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ वाचेल. आपल्याला आपल्या गावाकडे नातेवाईकांकडे जाण्याचा फायदा आहे. त्याचबरोबर पर्यटन असो, आमचे आंबा काजू व्यवसायाला पण मोठ्या प्रमाणामध्ये, मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्ताने चालना भेटेल. म्हणून मी बोललो की पर्यटन आणि रोजगार या दोन्ही विषयाला ह्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन भेटेल. वर्सोवा जेट्टी संदर्भात जाऊ शकते अशी आहे. पावसाळ्यामध्ये पण ही बोट सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन एक तुम्ही लक्षात घ्या. एवढ्या वेळ आम्हाला का लागला? काही 2-3दा तुम्हाला बातम्या द्यायला लागला, काही रोरो बंद अवस्थेत, अशा काही बातम्या आम्ही ऐकल्या. पण आम्ही काय काळजी घेतली की प्रत्येक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही काही ट्रायल रन केलं आणि त्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचं रोरो सर्व्हिस सुरू करतोय. आताही जेव्हा तुम्ही 1 मार्च पासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील तेव्हाही काही डॉक्टर आपण बोटीवर पण उपलब्ध करून देतोय. काही लोकांना ते समुद्राचा प्रवासाचा त्रास असतो, जसं गाडीमध्ये काही आपल्याला त्रास होतो, सी सिकनेस त्याला म्हणतात, त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्याचीही काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेतलेली आहे. वर्सोवा जेट्टी संदर्भात काही ठिकाणी 90% काम पूर्ण झालंय, 70-75% काम तिथलं पूर्ण झालंय. पण त्याला आता काही पर्यावरण प्रेमी विरोध करतायत, झाडं तोडली जात आहेत वगैरे. आज दिवसभरापासून त्याचा विरोध म्हणून वर्सोवा जेट्टीतल्या काही बागेतली झाडं तोडली जातात याचा विरोध. वर्सोवा जेट्टीमध्ये झाड कुठे? कुठली तरी नाना पार्क संदर्भात कुठे झाड आणि गार्डन? मला एक दाखवावं. आम्ही त्या पद्धतीची मदत पर्यावरणपूर्वक विकास हाच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून त्या जेटी भागात जी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची जागा आहे, समुद्रकाठी जागा आहे,
तिथे असलेली सगळी दुरावस्था, सगळं घाण, सगळ्याची स्वच्छता करून स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन, कारण का तिकडली एक मच्छीमार सोसायटी आहे, त्यांच्याकडे ती जेट्टी चालवायला दिलेली आहे आणि म्हणून प्रवाशांना कमीतल्या कमी तिकडे त्रास सहन करावा, स्वच्छ भाग तिथे मिळावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण जेव्हा वर्सोवा ते मढपर्यंत जाऊ तेव्हा आता जे काय होणार आहे, आता तिकडचं जो पंटून होतं, जे काय जेट्टी त्याला पंटून म्हणतात, तिकडे भोकं पडलेली, त्याच्यावर अक्षरशः गोधड्या टाकलेला. आता उद्या तिथे कोण डुबलं असतं, कोण पडलं असतं, अपघात झाला असता तर आमच्या नावाने तुम्ही लोकांनी फटाके फोडले असते, नाही केलंय की नितेश राणेच्या खात्यावर बघा भोके पडली आहेत, ह्या पडली आहेत, त्या पडले. आता आम्ही काहीतरी चांगलं करायला जातो आणि 30-40 वर्षापासून त्याने काय हातात लावलेलं नाही. मी स्वतः जाऊन व्हिजिट केलं, मग तिकडच्या काही बोटीवर, प्रवासी बोटींवर परवानगी नसताना पण बाईक पण ठेवला गेलेला, त्याही आम्ही बंद केल्या. उद्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना प्रवासाच्यासाठी चांगले दर्जेदार जेटी आणि सुविधा मिळावी हीच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. वर्षानुवर्ष 5 रुपये घेतले जातात लोकांकडून, त्याच्यातला 1 रुपया महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि उर्वरित तो फिशरीचं जी संस्था आहे त्यांना. आता 5 रुपये आपण कोणी लोकांनी हल्ली बघितले आहेत का हे जरा मला सांगा. त्याचा कॉईन कसा दिसतो, नोट कसा दिसतो, पण आमच्याकडे 5 रुपये घेतले जातात. म्हणून चांगली सुविधा देऊन, अजून त्याचा चांगला तिकीटचा चार्ज वाढवून, दर्जेदार सुविधा देऊन आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचं पण उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. सर, याला घेऊन आपण जी सेवा रोरो सेवा आपण सुरू केलेली आहे, मुंबई नाही, मुंबई सिंधुदुर्ग त्याचे जे दर आहेत ते कुठेतरी जास्त आहेत, म्हणजे रेल्वे आणि एसटी पेक्षा जास्त दर जास्त आहेत, त्यामुळे ते दर कमी करावे अशी मागणी आता होते. किती करायला 10 रुपये 5 रुपये. हा, आता तुम्ही बोट पाहिली आहे का? कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट, आता आम्ही जेव्हा लक्झरी गाड्या, आम्ही प्रायव्हेट लक्झरी गाड्या कोकणात पाठवतो तेव्हा 2000 2500 देतो आपण. उडान स्कीमच्या अंतर्गत जेव्हा चिपी विमानतळ सुरू झालेलं तेव्हा 2,500 ते 4,000 तिकीट होतं. आता पीक जेव्हा गणपती आणि ह्या टायमाला 17,000 पण तिकीट असतं. आमचे लोक घेतात आणि जातात. म्हणून माझं म्हणणं आहे की लोकांच्या भावनांचा आदर करून आम्ही ही बोट सुरुवात करतोय. बघू टप्प्याटप्प्याने जशा सूचना येतील, शेवटी चालवणे आमची जबाबदारी आहे. उद्या प्रश्न विचारणारे उद्या बंद पडल्यानंतर आमच्याच नावाने खडी फोडणार आहेत तुमच्यासारखे. ते सुरू केलेला प्रकल्प बंद झाला, असं कसं झालं ना, मग तेव्हा हे सगळं आठवणार नाही का साहेब तुम्ही फार तिकीट कमी लावलेला, जास्त लावलेलं. तुमची जे दोन्ही बाजूनी वाजण्याचा जो प्रकार आहे ना, त्याचा आम्हाला चांगला अनुभव असल्यामुळे टप्प्याटप्प्याने बघू पुढे काय होतं. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना नवीन आणत आहे, कशी ही योजना? थोडं थांबा. 6 तारखेच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा अर्थसंकल्प याचं भाषण झाल्यानंतर त्याबद्दल मी उत्तर देईन. हा विषय संपू मग तिथे मुंबईमध्ये क्रूज टर्मिनस, यॉट टर्मिनस पण बनवण्याच्या घोषणा झाल्या होत्या, मात्र त्या पुढे क्रूज टर्मिनल आहे ना, तू गेला नाहीस का? तू माझी चूक ना तुझी चूक आहे. त्याला कुटुंबाला घेऊन जा जरा क्रूज टर्मिनलला. 24 तास बातम्या देण्यापेक्षा 1 तास जरा घरगुती द्या, दावा क्रूज टर्मिनलला. पण ते केंद्र सरकारचं आहे. तुला नाही वेळ असेल तर मी तुला घेऊन जातो. घरातले मला तरी आशीर्वाद देतील तुझ्या. एमटीएम सर्व्हिस कुठे गडकरी साहेबांनी पण केली. कुठे अरे नरिमन पॉइंटला भावा, तिथे आपण मरीना उभार, क्रूज टर्मिनल नाही उभार. पर्यावरणाची आम्हालाही काळजी आहे. समुद्रामध्ये क्रूज टर्मिनल कसं उभार असं नको करू. एमटीएम सर्व्हिसेस को लेकर के सुरू कर रहे हैं. सर, इकडे आपण पाहतोय ड्रग्सच्या प्रकरणामध्ये नवी मुंबईतल्या एपीएमसी पोलीस स्टेशनच्या बाहेरच 2 तरुण, काय नवी मुंबईमध्ये एपीएमसी पोलीस स्टेशनच्या बाहेर 2 तरुण पोलीस स्टेशनच्या बाहेरच ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि तसंच नवी मुंबईमध्ये देखील डान्स बार अद्याप सुरू आहे. तुम्ही काल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं भाषण ऐकलं नाही का? त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे राज्य सरकारची ड्रग्ज बद्दलची भूमिका, अंमली पदार्थ बद्दलची भूमिका, डान्स बार संदर्भात भूमिका हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय स्पष्ट फ्लोर ऑफ द हाऊस वर बोलल्यानंतर आम्ही त्याच भूमिकेचे सगळे आहोत. वेगळा काय बोलणार? मालेगाव मध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. आधी टिपू सुलतानचा फोटो लावणार म्हणाले. मुळामध्ये निवडणुकीच्या अगोदर हे अशा पार्ट्या किंवा असे हे जे लोक आहेत ना, जय मीम जय भीम बोलतात, बरोबर, आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय मीमच राहतं. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात.
आमच्या संविधानाला, कुठल्या संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये नमाज पठण परवानगी आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे? हे ते जरा कागद दाखवा होते मला. तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलेला आहेत की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेला आहात? हे जिहाद नाही का? ह्याचाच विरोध आम्ही वारंवार करतोय ना. तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? तिथे टाळ्या लावल्या आहेत का? की तुम्हाला महापालिकेमध्ये मग आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना. मग हिरव्या सापाने थोबाड उघडू नये. मग तुम्ही केलं तर चालतं आणि आम्ही केल्यावर मग देखो ये हिंदू मुसलमान कर रहे. मग आता काय झालंय? म्हणजे ह्यांचे शुक्रवारी पण सिलेंडर वरती येणार आणि दर दिवस पण येणार. हे कुठे लिहिलेलं आहे? आणखी एक व्हिडिओ व्हायरल होते, सावंतवाडीच्या मदरशात मुलांना मारहाण केलं, तर या सगळ्या संदर्भात चौकशी. एक लक्षात घ्या, माझ्या सिंधुदुर्ग जिथे मी पालकमंत्री आहे ना, अशा लोकांना असे धडे शिकवीन की परत हात कापतील. उदाहरण देईन मी माझ्या इकडे. तुम्ही थांबा जरा, फक्त व्हिडिओ आलाय ना, मग त्या मुल्ला मौलवीचं काय पुढे होतं तुम्ही जरा बघा. आणि हे मदरसे पाहिजेत कशाला आपल्याला? ह्याच मूळ मुद्दा आहे. हे मदरसे आतंकवादीचे अड्डे आहेत. आतंकवादी घडवतात. कुठल्या, तुम्ही मला सांगा, कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे आम्ही मदरशाच्या सारखेच आम्ही कुठले हे शाळा उघडल्या आणि तिथे फक्त भगवद्गीता शिकवायला चालू केलं? हिंदू संस्कृतीचे धडे. ह्या लोकांना इस्लामिक राष्ट्रामध्ये परवानगी आहे का हो आम्हाला? मग आम्ही कशाला हे मदरशांचे हे लाड करायचे? कधी त्याच्यामध्ये हत्यार भेटतात, कधी मुलांना मारलं जातात. आमच्या हिंदू राष्ट्र तुम्हाला कुराण शिकवायचं ना, आहेत ना तुमच्या मस्जिदी. मदरसा कशाला पाहिजे तुम्हाला? माझी तर स्पष्ट भूमी आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणार आहे. महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून टाका. हे आतंकवादीचे अड्डे आहेत. आतंकवादी घडवतात त्याच्यात. आणि आमच्या इथे बसून तुम्हाला अशा वेगळ्या पद्धतीचे अड्डे चालवण्याची गरज काय? कुराण तुम्ही मस्जिदीमध्ये शिकवा ना. म्हणून त्यांना जो काय धडा शिकवायचा आहे ना, त्या मुलं ज्यांनी लहान मुलांना हात लावलाय बघा, पुढे हात थराथरा कसे कापतात. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि मैदानी चाचणी सुरू असताना अनेक उमेदवार बाद झालेले आहेत, कारण प्रशासनाने यावेळी उंचीचं कारण दाखवून हे उमेदवार बाद झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही मला विचारून प्रश्न विचारता की काय? अनेक उमेदवारांनी मला विचारा. पण अनेक उमेदवारांचे तेथे माझ्या उंचीचे जेवढे त्यांची सगळ्यांची विकेट काढता येते. म्हणून मी पोलीस मध्ये जात नाही. अनेक उमेदवारांचे आलेले आहेत सर, त्यांचा मृत्यू देखील झाला. अहो ताई, तुम्हाला विचारायचं आहे तर मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना इथे पाठवतो. अधिवेशन सुरू आहे, त्यांना चालता चालता गाठा, इथे बोलवा आणि उत्तर द्यायला सांगा. ते चांगलं सक्षम आहे दोन्ही आपले राज्य, कारण का हे खाता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आहे. दोन्ही आमचे राज्यमंत्री सक्षम आहे. बोलवा आणि उत्तर देतील चांगलं. एक म्हणजे मराठी खतम करता फिर वरना उनका और हमारा एक ही है ना लफड़ा. काँग्रेसचे आमदार आहेत सज्जाद पठाण, त्यांना बिश्नोई गँगकडून धमकी आली आहे 10 कोटी द्या, नाही तुमचा पण बाबा. आता हे मला माहित नाही संबंधित, आता त्याची माहिती घेऊन बोलू शकतो. M2M सर्विसेज शुरू करने का फैसला किया है, 2 दिन में शुरू होने वाली, कैसे तैयारी है? देखिए, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का ये ड्रीम प्रोजेक्ट है. जब 14 से 19 के बीच जब मुख्यमंत्री जी के पास ये बंदरे डिपार्टमेंट था, पोर्ट डिपार्टमेंट था, तभी उन्होंने इस आइडिया की शुरुआत की, उन्होंने काम शुरू किया. अभी जब वो तीसरे बार मुख्यमंत्री बने हैं तभी इस वाटर ट्रांसपोर्ट को बड़ा करने का काम हमारे सरकार के माध्यम से हमने करना शुरू किया है. जो मुख्यमंत्री जी का ड्रीम प्रोजेक्ट है उसको हम लोग 1 मार्च से हम लोग शुरू कर रहे हैं. पहला रूट ये मुंबई से विजयदुर्ग तक का है. वहां तक हम भाऊचे धक्का ते विजयदुर्ग, वहां से रोरो सर्विस शुरू कर रहे हैं, जो आज मुंबई से अलीबाग तक आपको लेके जाती है. अभी अगला रूट मुंबई से विजयदुर्ग है. ये पहला रूट है. इसके बाद आने वाले वक्त में रत्नागिरी, अलग अलग रायगढ़, फिर अलग अलग राज्यों को भी जोड़ने की तैयारी हमारे वाटर ट्रांसपोर्ट के माध्यम से हमारे मुख्यमंत्री जी की है. मुझे विश्वास है इस
के माध्यम से टूरिज्म और एम्प्लॉयमेंट, रोजगार, इसको बड़े पैमाने पे मदद हो। मालेगांव में जिस तरीके का वीडियो सामने आया है कि महापालिका के भीतर नमाज पढ़ने का देखिए, ऐसा है कि ये हमारा हिंदू राष्ट्र है। हमको इस राष्ट्र में इस तरीके का धर्म और जिहाद करने का किसी को परवानगी नहीं। जब भी मालेगांव में जब भी चुनाव चालू था, तभी ये इस्लाम पार्टी जैसे लोग तभी चुनाव के पहले जय भीम और जय भीम का नारा देते थे, और अभी चुनाव के बाद जय भीम किधर भी देखते हुए दिखानी है। इनको जब भी बैनर लगा, फोटो लगाना है, तभी वो टिप्पू का ही लगाते हैं। वहाँ किधर भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का फोटो लगाते हुए हमने देखा नहीं। मतलब चुनाव के पहले जय भीम और जय भीम, चुनाव के बाद सिर्फ जय भीम, उतना ही है इन लोग का। और ये सारे जो नाटक है ना, इन्होंने कोई इस्लाम राष्ट्र में जाके करना चाहिए। इनको डेवलपमेंट, मालेगांव के डेवलपमेंट के लिए चुन के दिया है कि जिहाद करने के लिए चुन के दिया है? तो इस तरीके के बॉडी को जो चुन के, उनको बर्खास्त करने का क्यों मांग नहीं होना चाहिए? इनको कैसे रहने का अधिकार है? इनको धर्म बढ़ाने के लिए उधर चुनाव दिया, चुन के दिया है क्या? इतने सारे मस्जिद है, फिर वो काहे के लिए रखे हैं? उसमें कौन नमाज पढ़ेगा फिर, अगर इनको वहीं आकर नमाज पढ़ना है तो इसलिए महापालिका के अंदर जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के माध्यम से चीज चलती है, ऐसा कुछ भी अगर विषय होगा तो सरकार के माध्यम से हम जरूर कार्रवाई की मांग करेंगे। आप जहाँ के पालक मंत्री हैं, वहाँ का एक वीडियो वायरल हुआ है 2 बच्चों को मारने का मदरसे के अंदर का, क्या कहेंगे? देखिए, इसलिए मैं बार बार कहता हूँ, ये मदरसे जो है ना, ये आतंकवादी तैयार करने के अड्डे, इसमें शिक्षा और इसका कुछ संबंध नहीं। और इसी तरीके के अगर हम लोग ने कोशिश या पहल हम लोग ने कोई इस्लाम राष्ट्र में की रहती, वहां जाके भगवत गीता सिखाने के लिए अगर हम लोग ने इस तरीके की पहल शुरू, तो हमको परमिशन मिलती क्या? अभी इनके मदरसे में सिर्फ उर्दू सिखाई जाती है, वहां मराठी का कुछ संबंध नहीं है। जापान के लोगों को का कौतुक करने वाले कभी मदरसा में मराठी सीखो ऐसा कभी बोलते हैं क्या? तो इन मदरसों के अंदर इस तरीके के अगर लोगों, बच्चों को मारा जा रहा होगा, तो इनको बंद करने से दूसरा पर्याय नहीं है। और मैं जिस जिधर का गार्डियन मिनिस्टर हूँ, यहाँ तो आप देखिए आगे जाके क्या होता है। फ्राइडे को भी मदद नहीं होगी अगर ऐसा हाथ कोई भी हमारे कोई किसी के भी बच्चे हो, हमारे कोई भी बच्चों के ऊपर हाथ उठाने की अगर हिम्मत मैं जहाँ का पालक मंत्री वहां करेंगे ना, तो आगे आगे देखिए क्या होता है। क्या मदरसों को देश के भीतर जो एक ही तरीके की शिक्षा और इंटीग्रेटेड शिक्षा सिस्टम नहीं रखते हैं, उन पर कार्रवाई करनी चाहिए? ठीक है, आसाम में तो मैंने सुना है वहाँ के हमारे मुख्यमंत्री बिस्वास जी ने वहाँ के मदरसों को स्कूल में कन्वर्ट किया है, तो यूपी में भी हुआ है। तो इस तरीके का सब लोग ने फॉलो करना चाहिए। हमारे देश में रह के शरिया कानून मानना, हमारे देश में आके सिर्फ उर्दू सिखाना, इस तरीके का हिंदू राष्ट्र में किसी को भी परमिशन नहीं मिलना चाहिए। कोई इस्लाम राष्ट्र में ऐसी परमिशन मिलती नहीं है। तो इसलिए मुझे ऐसा लगता है मदरसों के तरफ जिस तरीके आसाम में देखा जाता है, वो यूपी में देखा जाता है, मैं खुद मुख्यमंत्री जी से बात करूंगा, विनती करूंगा हमारे महाराष्ट्र के भी मदरसों को ऑडिट होना चाहिए, चेकिंग होके उनको उनके जगह अच्छे स्कूल जहां मराठी और अच्छा शिक्षण दे सकते हैं, पढ़ाई कर सकते हैं, वैसे सेंटर खोलने चाहिए। लेकिन आपके जिले में ही इस तरीके की अगर वो हिम्मत करते हैं, अरे हिंदू नहीं है बाबा, तेरे को बराबर इंफॉर्मेशन भी नहीं है। आपके जिले में रह के जानबूझ के बात नहीं बना रहा है तू बाबा। वो मदरसा है, उसमें हिंदू कैसा जाएगा? हिंदू कैसा जाएगा? आम्ही चुकलो असतो तर बरोबर मिरची टाकली असती। आता तू चुकलास तर काय? अरे नियम सगळ्यांना सेम असला पाहिजे, म्हणजे माहिती नाहीये बा। आक्रमक नाही, मी शब्दाने नाही कृतीतून दाखवणारा माणूस आहे। त्याला दाखवतो मौलवीला कसा हात उचलायचा असतो, हात कसा कापेल बघा पुढे जाऊन। आगा त्याचा अब्बाचा पाकिस्तान नाही, आमचा सिंधुदुर्ग आहे। बघू मग शुक्रवारी सिलेंडर काय होतं मग। राणे सर, केरला टू फाइल जिस प्रकार से फिल्म आई है, जिस प्रकार से उसमें दर्शाया गया है, हालांकि कुछ फैक्ट दिखा है, फैक्ट है। कुछ मुस्लिम नेता उस फिल्म को बैन की मांग कर रहे हैं, क्या कुछ कहना चाहिए? क्योंकि जिहाद जिनके सोच में ही जिहाद है, उनको केरला स्टोरी अच्छी, 2 स्टोरी अच्छी लगेगी ही नहीं ना, 1 अच्छी लगेगी ना 2 अच्छी लगेगी। जिनको हमारे देश में जिहाद करना है, लव जिहाद के माध्यम से हमारे बहनों को, हिंदू बहनों की जिंदगी खराब करना है, उनको कभी भी केरला स्टोरी 2 पसंद आएगी नहीं।
नहीं आएगी। इतनी अगर उनको अगर मिर्ची लगती होगी ना तो भी जिहाद करना बंद कर देना चाहिए। लव जिहाद के केसेस जो हो रहे हैं आजू बाजू में वो बंद करना चाहिए ना, फिर मिर्ची लगनी भी खत्म हो जाएगी ना। सर मराठीमध्ये आता काय त्या चित्राचा प्रोमो तुम्ही देखील ट्विट केलेला होता, आवाहन केलेलं होतं, मात्र आता काही संघटना या चित्रपटावर बंदी एक लक्षात घ्या, सत्य दाखवलेलं आहे केरला स्टोरी 2 मध्ये। लव जिहादच्या नावाने ज्या प्रकारे हिंदू माता भगिनींचे आयुष्य खराब करण्याचा कार्यक्रम हे जिहादी करतायत ते सत्य दाखवलेलं आहे। मी स्वतः असंख्य पीडित कुटुंबियांना मी भेटलेलो आहे, बहिणींना मी भेटलेलो आहे, त्यांचं आयुष्य या लोकांनी खराब केलेलं आहे। म्हणून केरला स्टोरी 1, 2, 3, 4, 5 जोपर्यंत हे जिहाद संपवत नाहीत, लव जिहाद थांबवत नाही तोपर्यंत असे चित्रपट येत राहणार। आमच्या चित्रपटांना अशा चित्रपटांना विरोध करण्यापेक्षा जिहाद करणं बंद करून टाका। ज्या देशामध्ये राहतात त्या देशाला सन्मान करायला शिका, सर्व सोपं होईल। सर सातत्याने तुम्ही आणि वेगवेगळे नेते या विषयावर बोलताय, लव जिहाद कायद्यासंदर्भात चर्चा करू लागली लवकरच तुम्हाला सांगतो, अन्य राज्यांच्या ताकदीचा, जसं यूपी गुजरात मध्ये ताकदीचा लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आहे, तसंच आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच अशा पद्धतीचा ताकदीचा आणि हिंदू बहिणींना संरक्षण देणारा लव जिहाद विरोधी कायदा आणणार। धन्यवाद।